नंबर. आज शेंगदाणे पहिले भाजून घेतले आणि 5-6 मिरच्या घेतलेल्या आहे, जिरे लसूण टाकले त्याच्यामध्ये आणि मग तो मसाला आहे ना पाट्यावरती ग्राइंड केलेला आहे. मिक्सरचा मसाला नाही येतो, पाट्यावरती चव असते पाट्याला ना, म्हणून सांगायची गरज नाही. आता कढईमध्ये तेल टाकते. $1 आहे का? 30 रुपयाचा आहे? 10 रुपयाचा. 10 रुपयाचा. हा मसाला पहिला टाकायचा, कोणता आपला शेंगदाण्याचा. तो चांगला असा हलवा घ्यायचा, एकदम असा हलवून घ्यायचा. लास्ट जर त्याला एकदम पिवारी होतं हलवतच जायचं, त्यामुळे भाजीला टेस्टी एकदम मस्त आहे ना गिरवी. ती कडक झाल्याशिवाय गिरवी नंतर भाजी टाकायची ना. थोडंसं चवीशीर मीठ. कुठं गेले मरणे का? मीठ टाकायचं. मी टाकले. चवीशीर मीठ टाकून झालेलं आहे. आता ही गिरवी चांगली अशी खलून हलवून घ्यायची, चांगली एकदम कलर चॉकलेटी असतं भाजीला, कच्ची नाही राहिली पाहिजे किंवा भाजीचा कलर जातो, मग ते होत नाही. एकदम भारी करून घ्यायची ती अशी. शेंगदाणे भाजून निघाले त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ही भाजी अशी भरायची. शेतातल्या भाजीला काही एवढी हे लागत नाही बघा, अशी टाकायची. आता येईल का मला पाण्याला बोलायला? नंतर अशी हळवून घ्यायची सारखी, खाली बसस तर तिला. बसल्यानंतर मग एकदम असं हलवत राहायचं, पूर्ण मसाला खाली वर करूसतर. नको म्हणते ना. आता ही चवीशीर ना भाजी अशी जरा शिजवायची. एवढंच पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, जास्त नाही. हे बघ एवढंच टाकायचं, जर पाणी नाही टाकायचं जरा पण. मग नंतर वापस हलवून घ्यायची, शेवटी झाकाने पलटी मारून टाकायची. आता हे झाकाने बघा असं टाकायचं पलटी. आता भाजी तयारी आहे. एकदम मस्त आलेलं आहे, कलर पण फुल आलाय. आता एकदम मस्त झालेले खाण्याला आहे. चपात्या झाल्या का हे बघा भाजी सुंदर एकदम बरं.